नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, एमपीएससी गटक पूर्व परीक्षा 2026 जी आहे ती ऑफलाईनच होणार आहे असा निर्णय जो आहे तो आयोगाने घेतलेला आहे। मग त्यासाठी एक नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे। मग काय म्हटलेलं आहे त्या नोटिफिकेशन मध्ये ते आता आपण इथं बघूया। मेन गोष्टी मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र गटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 जी आहे तर ती 2619 या पदांसाठी होणार आहे। मग पहिले ती सीबीटी म्हणजे संगणक प्रणालीवर आधारित होणार होती, पण आता ती ऑफलाईन ओएमआर शीटवर घेतली जाणार आहे असा निर्णय आयोगाने घेतलेला आहे। मग याची सुधारित दिनांक जी आहे ती 25 ऑक्टोबर 2026 रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे। आता इथं या सगळ्या गोष्टी ज्या दिसत आहे तर त्यामध्ये अजून काही बाबी आहे ते आपल्याला लक्षात घ्यायची आहे। ही परीक्षा ऑफलाईन होणार आहे, पण आयोगाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा आपला निर्णय जो आहे तर तो तात्काळ पुढे आपण जर बघितलं थोड्या कालावधीसाठी त्याला पुढे ढकललेला आहे। म्हणजे हा निर्णय जो आहे त्यांनी जुलै 2027 पर्यंत ऑनलाईन परीक्षेचा निर्णय जो आहे तो त्यांनी पुढे ढकललेला आहे। तर संगणक प्रणालीवर आधारित परीक्षा पद्धत जी आहे तर त्याचा निर्णय जो आहे तो जुलै 2027 पर्यंत त्याला पुढे ढकलण्यात आलेला आहे। म्हणजे हे फक्त जो चेंजेस करण्यात आलेला आहे तो गटक पूर्व परीक्षेशी संबंधितच करण्यात आलेला आहे। मग आता अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। ती 17 जुलै होती, तिला 31 जुलै करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर अजून पुढे काही गोष्टी सांगतो। 31 जुलै तारीख लक्षात ठेवा अर्ज भरण्याची। आता ज्यांनी ऑलरेडी अर्ज भरला होता त्यांच्यासाठी काय आहे या ठिकाणी तर त्यांना सेंटर निवडण्याचं ऑप्शन नव्हतं अर्ज करताना। ज्यांनी ऑलरेडी अर्ज केला होता तर आता ते 34 जिल्हा केंद्रांपैकी एक जिल्हा केंद्र निश्चित करू शकतात। पण ते कधी करू शकतात तर ते करू शकतात मित्रांनो 19 जुलै 2026 पासून दुपारी 2 वाजल्यापासून ते आपलं सेंटर निवडू शकता। आजच नाही निवडता येणार, तुम्हाला 19 जुलै पासून हे सेंटर निवडता येणार आहे। मग त्यासाठी तुम्हाला आपल्या प्रोफाइल मध्ये जायचंय, माय अकाउंट नावाच्या ऑप्शन मध्ये जायचंय। मग तिथे जी ऍडव्हर्टाइज आहे तिच्या समोर व्ह्यू नावाचं बटन असेल तिथे क्लिक करायचंय। मग ते व्ह्यू बटनवर क्लिक केल्यानंतर सेंटर सिलेक्शनवर क्लिक करायचंय आणि मग तिथे जाऊन आपलं सेंटर जे आहे ते निवडून त्यावर अप्लाय आणि सबमिट करायचं आहे। तर ही प्रक्रिया आहे सेंटर चेंज करायची। एकदा सेंटर चेंज केलं तर पुन्हा ते चेंज करता येणार नाही। आणि ज्या विद्यार्थी नवीन फॉर्म भरणार आहे त्यांना ऑलरेडी सेंटर निवडण्याचा ऑप्शन फॉर्म भरतानाच येणार आहे। तर हे चेंजेस जे आहे ते आपल्याला झालेले बघायला मिळत आहे। जर तुम्ही या परीक्षेची तयारी करत आहे तर आपली विजेता बॅच 499 रुपयाच्या फी मध्ये तुम्हाला बघायला मिळेल। यामध्ये फक्त आणि फक्त शेवटचे 50 ऍडमिशन शिल्लक आहे। यानंतर 500च्या पुढे ऍडमिशन गेले की फी 600 होईल, 600च्या पुढे गेले ते फी 700 रुपये होणार आहे। तर ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल ते घेऊ शकता। बाकी ऑनलाईन परीक्षेचा निर्णय जो आहे तो काय तर त्यावर एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो आपण घेऊन येऊ। तर तोपर्यंत थांबूया। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय, जय हिंद।